नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असून आज कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक परिसरात महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव देखील उपस्थित होते. आणि व्यापारी समाजाने मतदारांच्या जनजागृतीसाठी हा मेळावा ठेवला. निश्चितपणाने हे देशाचं कार्य आहे. मतदानाचं पर्सेंटेज वाढावं यासाठी निवडणूक आयोग, सरकार, NGOज, आपल्याकडचे स्टार असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, हे सतत याच्यासाठी प्रयत्न करत असतात की मतदान वाढलं पाहिजे, मतदान करा अशा प्रकारचं आवाहन ही सगळी मंडळी करत असतात. त्याच्यात या समाजाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. मला विश्वास आहे की या सगळ्या समाजाची मिळून 75,000 मतं आहेत. हे सगळे लोक जे स्वतः जागृती करतात तर त्यांच्या समाजात 100% जागृती करतील. म्हणून हे सगळे लोक 20 तारखेला मतदान करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. संजय राऊत हे नेहमी काहीतरी नवीन नवीन काढत असतात. त्याच्यावर काय मी बोलू, मी कधीच त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मतदानाची टक्केवारी अशी वाढते का. मी माझं 14चं उदाहरण तुम्हाला सांगा. ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी TV वर बातम्या येतात की अमुक ठिकाणी एवढं पर्सेंटेज, तमुक ठिकाणी तेवढं पर्सेंटेज. माझ्याकडे 38% मतदान झालं असे TVला बातमी आली. मला तेव्हा स्वर्गीय मुंडे साहेब होते, त्यांनी मला फोन केला, 38% जर पर्सेंटेज तुमचं झालं तर कसं काय आपला निभाव लागेल. मला किती वाजता फोन केला त्यांनी? 9:30ला. मी त्यांना सांगितलं, साहेब मी तुम्हाला 1 तासात फोन करतो, कारण आकडेवारी अजून बाहेर आली नाही. ही TVवर आलेली आकडेवारी ही खरी नाही. आणि 51.70% मतदान झालं होतं भिवंडी लोकसभेत. त्या सगळे कॅल्क्युलेशन करायला 5-6 तास लागतात. हा तसाच प्रकार. खरं कॅल्क्युलेशन जेव्हा केलं तेव्हा ते मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते. काय कोणीतरी याचं राजकारण करत असते. मराठी गुजराती वाद असा आपल्याला कधी बघायला मिळाला नाही. मतदान इकडे तिकडं व्हावं म्हणून काहीतरी कोणीतरी उगीच ज्याच्या पिटपटे काढत असते. गुजराती मराठी ना कल्याणमध्ये वाद आहे, ना ठाण्यामध्ये वाद आहे, ना मुंबईमध्ये वाद आहे. उगीचच कोणीतरी चुकीचा संदेश लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना असं वाटतं की आपल्याला मराठी मतं मिळाली पाहिजेत, मग मराठी मतं मिळावी म्हणून गुजराती आणि मराठीमध्ये वाद निर्माण करायचा. शांततेने लोक गुण्यागोविंदाने राहतात. मतदानासाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घातला पाहिजे. मतदान हे निपक्षपातीपणे शांततेने समाजामध्ये तेढ न निर्माण करता हे झालं पाहिजे, याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. गुजराती मराठी वादावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की ही देशाची निवडणूक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. त्याच्याबरोबर त्या भागातील भाषेला प्रथम प्राधान्य असले पाहिजे. प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी अविनाश जाधव उपस्थित होते. मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 तारखेपासूनच कामाला लागली, जेव्हा सन्माननीय राजसाहेबांनी आमच्या शिवतीर्थच्या सभेत सांगितलं होतं. परंतु मी आता जे काही प्रचारात फिरतोय, आता देखील काही वेळापूर्वी तुम्ही सगळे उपस्थित होतात आणि गुजराती समाजाची एक बैठक झाली. ज्या बैठकीमध्ये स्वतः महिला उठून घोषणा देतात आणि निवडून आणण्याचं आश्वासन देतात. मला वाटतं याच्या पुढे प्रचारात काय असतं, कारण अनेक वेळेला आम्ही प्रचार पाहतो तर उमेदवार हात जोडून उभा असतो. तिथे अशी परिस्थिती आहे की लोक समोरून सांगतात की आम्ही मोदींना निवडून देणार, आम्ही कपिल पाटलांना निवडून देणार. सो मला वाटतं आता ह्या भिवंडी लोकसभेमध्ये आता एवढंच राहिलेलं आहे की मताधिक्य किती असेल याच्यावरच मला असं वाटतं की प्रचाराची दिशा राहील. मागील अनेक वर्ष जे काही कपिल पाटील साहेबांनी काम केलं आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. नम्रपणा आणि ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे किंवा प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, पूर्ण खात्रीने सांगतो की आमचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक कपिल पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहेत आणि शेवटचा मतदार जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मराठी भाषेत मला असं वाटतं की आता हा विषय राहिलेला नाही आहे. बरोबर आहे, निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशाच्या निवडणुकीला देशभरात जिथे जिथे राहणारा प्रत्येक माणूस आहे त्याचा सहभाग असला पाहिजे, त्याच्या भाषेचा सहभाग असला पाहिजे.
सो महाराष्ट्रात प्रथम प्राधान्य मराठीला असलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर त्या त्या भागात राहणाऱ्या त्या त्या भाषिक लोकांचाही सन्मान झाला पाहिजे असं आम्हाला प्रकारे वाटतं. ठाकरे गटाकडनं ज्या पद्धतीने प्रचार केला जातोय, पराभव समोर दिसल्याच्या नंतर तुमची प्रचाराची दिशा बदलते. सो ठाकरे गटाला समोर पराभव दिसायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांची दिशा बदलत चाललेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये बोगसरित्या परीक्षा देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात एका नवी मुंबईतील मुलीच्या नावाने राजस्थानमधील मुलगी परीक्षा देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यालयात सुरू असलेल्या नीट परीक्षेत एका विद्यार्थिनीच्या नावाने एका राजस्थानच्या मुलीने परीक्षा देत असल्याची बाब संबंधित परीक्षेचे सुपरवायझरच्या लक्षात येताच मुलीची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला ताब्यात घेतले असून तिने अजून असे प्रकार केले असल्याचा संशय पोलिसांना आहे व या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे. 5 मे 2024ला जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ती आपल्या इथं CBD बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या डी.वाय. पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एक्झाम होती. ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती. ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली. त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती. तिच्याबाबत डी.वाय. पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या CBD पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारतीय विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ही मुलगी कुठली आहे आणि हिच्या आधी पण हिने अशा प्रकारचा गुन्हा केलेला तपासात सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे केले असण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत. तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. नमस्कार. खूप ग्रेट फिलिंग आहे जेव्हा आपण म्हणतो आम्ही ठाणेकर. गेली 40 वर्ष मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यात ठाण मांडून बसलेली आहे. माझा जन्म ठाण्यातला, माझं शिक्षण ठाण्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमधलं, माहेर ठाण्यातलं आणि लग्नानंतर सासरसुद्धा मिळालं ते ठाण्यातच.
आत्तापर्यंत गेली 30-35 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी जी काही थोडीफार धडपड करते त्याचं कायमच ठाणेकरांनी कौतुक केलेलं आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहणार आहेत। ठाण्याची खरंच संस्कृती खूप श्रीमंत आहे, आपलेपणा आहे आणि ठाण्याचा खूप अभिमान आहे। आणखी काय सांगू, धन्यवाद। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर।